नमस्कार, आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. अमरावतीत आज राज्यस्तरीय राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार 2026 संदर्भात महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद पार पडली. राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित या परिषदेत यंदाच्या पुरस्कार सोहळ्याचीही रूपरेषा जाहीर करण्यात आली. यावर्षी हा सोहळा 21 मे ते 28 मे 2026 दरम्यान शेतकरी सन्मान सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे. विशेष म्हणजे सलग 20व्या वर्षी हा कार्यक्रम राबवला जात असून चांदा ते बांदा राज्यभर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात अमरावती तालुक्यातील दोनद येथे बैलजोडी पूजनाने होणार असून समारोप आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या संगोपन करणाऱ्या संस्थेत होणार आहे. गेल्या 19 वर्षात तब्बल 394 प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला असून यापैकी 132 शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार मिळाले आहेत. यंदा संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे महिला शेतकरी वर्ष घोषित केल्यामुळे महिला शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. एकूण 21 विविध प्रभागांमध्ये पुरस्कार दिले जाणार असून यामध्ये शेतकरी, महिला शेतकरी, कृषी वैज्ञानिक, कृषी पत्रकार, युवा शेतकरी आणि कृषी उद्योजकांचा समावेश आहे. निवड प्रक्रिया 10 मे पर्यंत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली जाणार असून अर्ज ऑनलाईन आणि व्हॉट्सअपद्वारे स्वीकारले जात आहे. यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रकाश साबळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यभरातून जवळपास 1 लाख शेतकरी सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या वर्षीचं आमचं हे पुरस्काराचं 20वं वर्ष आहे आणि 19 वर्ष पासून आम्ही शेतकऱ्यांना पुरस्कार देतोय. पहिले आपल्या जिल्ह्यापुरता मर्यादित असलेला हा सोहळा आता पूर्ण महाराष्ट्रभर चांदा ते बांद्यापर्यंत हा सगळा आमचा कार्यक्रम असतोय. आणि कोरोना काळात स्टेज प्रोग्रामसाठी परवानगी नाकारल्यामुळे मग आम्ही पुरस्कार थांबवायचा का नाही तर थांबू नये अशी प्रकाश भाऊंची इच्छा होती आणि त्यामुळे मग आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तो सोहळा साजरा केला. आणि तेव्हापासून 2019 पासून हा सगळा सोहळा आम्ही दरवर्षी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन करतोय. आम्हाला एवढा चांगला अनुभव आला या बांधावर करताना की शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया जेव्हा आमच्याबद्दल बोलल्या गेल्या त्यांनी सांगितलं की आजपर्यंत शेतकऱ्याच्या शेतावर मागणारेच खूप आले, शेतकऱ्याला देणारा कोणी आलं नाही. पण तुमची अशी एक संस्था आहे की ती संस्था त्या माध्यमातून आमच्या बांधावर येतात आणि आमच्या जागेवर येऊन आम्हाला कुठलाही खर्च न लागता आमचा सन्मान करता, हे आमच्यासाठी खूप मोठी मोलाची गोष्ट आहे. आम्ही त्यांना मागच्या वर्षी बोललो होतो की आम्ही आता थकलो, 19 वर्ष झाले, पुढच्या वर्षी 20 वर्ष करू आणि आम्ही थांबवू हा कार्यक्रम. लोकांनी आम्हाला उत्तेजन दिलं, सांगितलं की नाही आम्ही तुम्हाला सहकार्य करू, तुम्ही हा कार्यक्रम अखंडपणे चालू ठेवावं. इतकी लोकांमध्ये या पुरस्काराच्या संबंधी उत्सुकता आहे आणि आनंद सुद्धा आहे. आतापर्यंत आम्ही जेव्हा पुरस्कार दिले शेतकऱ्यांना 21 सुरू होत आहे त्याचं हे सलग 20वं वर्ष आहे. 19 वर्षापासून कंटिन्यू सुरू हे 20वं वर्ष आहे. आणि हा राज्यातील कानाकोपऱ्यातील चांदा ते बांधापर्यंत असलेल्या शेतकऱ्यांचा, नाविन्यपूर्ण शेती करणाऱ्यांचा, प्रयोगशील शेतकऱ्यांचा, कृषी वैज्ञानिक, कृषी पत्रकारिता, टिपणकरी, शेतमजूर, महिला शेतकरी असे 21 प्रवर्ग जे आम्ही निवडले त्या सर्व शेतकऱ्यांचा अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. आणि त्या अनुषंगाने आज या पत्रकार परिषदेमध्ये मी राजीव गांधी कृषी विज्ञान परिषदेचा अध्यक्ष या नात्याने आपल्याशी संवाद साधतोय. त्याचबरोबर माझ्यासोबत या राज्यस्तरीय शेतकरी निवड समितीच्या सन्माननीय अध्यक्षा आणि ज्यांना महाराष्ट्र शासनाचा अत्यंत मानाचा जिजामाता कृषीभूषण पुरस्कार मिळाला, ज्या ग्रामगीताचार्य आहे आणि स्वतः आळा मासाच्या एक महिला शेतकरी आहे, अशा या सिलेक्शन कमिटी अध्यक्ष आहे आदरणीय आमच्या भगिनी सौ. अशाच घडामोडीसाठी बघत रहा उमेश 24 चॅनल.